रंगांधळा या रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथासंग्रहातून तडा गेलेली काच नावाची कथा. भिंत पांढरी शुभ्र भिंत, एक देखील डाग नसलेली, एकही तडा न पडलेली, एकही चित्र तस्वीर न टांगलेली पांढरी फेक भिंत. त्या पांढरेपणाखालचे सगळे डाग, सगळे ओरखडे पुसून टाकलेले. सगळेच डाग निपटून जात नाहीत, पण वर लावलेल्या सफेदीने दिसेनासे होतात. तसे सगळे घालवून पांढरी फटक पडलेली भिंत. भिंतीला टेकून ठेवलेली खुर्ची पत्र्याची. त्या खुर्चीतच तो कोरा मुलगा बसला आहे. त्याच्या शेजारच्या खुर्चीत त्याचा मित्र. त्या दोघांच्या पुढ्यात एक टेबल, काचेने झाकलेले, काचेत उलटे ठेवलेले टीप कागद, सगळ्या डॉक्टरांकडे नेहमी दिसणारे फार्मस्यांच्या जाहिरातींचे बाळे आणि बाटल्या काढलेले. काचेला एक मोठा तडा गेला आहे. वेडावाकडा कुरणातून गढूळ ओहळ धावावा तसा. टेबलाच्या अलीकडच्या बाजूला मी, डॉक्टर, मनाचा. तो कोरा मुलगा माझा पेशंट. डॉक्टर व पेशंट यांच्यामध्ये एक टेबल, तडा पडलेल्या काचेचे, आणि शेजारी भिंत, पांढरी सफेद, कोरी, करकरीत भिंत. त्याच्या हातून असे काही घडले असेल असे त्याच्याकडे पाहून वाटायचे नाही. अवघ्या 19 वर्षाचा मुलगा, चांगल्या घरातला, अस्सल ब्राह्मण कुळातला, वर्णाने गोरापान, व्यायामाने गोठवलेली शरीर प्रकृती, पण नाजूक हळवा नाकेला चेहरा, डोळे पाणीदार. मात्र आता त्यांच्यात एक वेगळी लकेर दिसू लागलेली आणि मुद्रेवर विलक्षण आनंद. असा आनंद मी आजवर कधी कुणाच्या मुद्रेवर पाहिलेला नाही. एखादे युगायुगांचे वांछित हाती लागावे आणि मग जसा ब्रह्मानंद होईल त्या कोटीतला तो हर्ष आणि आनंदाची फक्त कल्पनाच करावी, प्रत्यक्षात तो क्वचितच पाहायला मिळायचा. वास्तविक मी डॉक्टर. असंख्य चेहरे मी पाहिलेले. त्यातून गुन्हेगारांना नेहमी माझ्याकडे आणले जाते. गुन्हेगार खरेच आजारी आहेत की ढोंग करीत आहेत, विकृती असली तर ती कसली आहे हे मला नेहमी पारखावे लागते. माझे ते कामच आहे. आजवर मी अनेक निर्ढावलेले, कळवळणारे, दुःखाने पिचलेले चेहरे पाहिले आहेत. प्रत्येक चेहऱ्यावर कळत नकळत पडलेला दुःखाचा छाप मला पाहावा लागलेला आहे. पण आनंदाने फुललेला असा चेहरा मात्र मी प्रथमच पाहत आहे. अशी निरागसता त्या चेहऱ्यावर आहे की त्याचा गुन्ह्याशी पाहण्यापुरताही संबंध आला असेल असे वाटणार नाही. अशी निरागसता त्या चेहऱ्यावर आहे की त्याचा गुन्ह्याशी पाहण्यापुरताही संबंध आला असेल असे वाटणार नाही. एखाद्या तान्ह्या अर्भकासारखी ती मुद्रा निष्पाप आहे. त्यात नवल काय? नवल नाही म्हणा. तान्ह्या बाळाला जसे जगाचे भान नसते तसेच ते यालाही नाही. त्याच्या या विलक्षण आनंदात त्याचे सर्वच गोष्टीचे भान सुटले आहे. एखाद्या व्यसनी माणसाला व्यसनापासून फार काळ दूर ठेवावा, त्यामुळे झुरून तो अगदी मरणोन्मुख व्हावा आणि नंतर ते व्यसन त्याला मुबलक प्रमाणात मिळावे, तो त्यात अगदी न्हाऊन निघावा आणि मग त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचा आनंद पसरेल, तसला हा आनंद. वेदनेने पिळवटून निघणारा चेहरा पाहून मला एक वेळ फारसे काही वाटणार नाही, पण खरे सांगतो, आनंदाने भडकलेला हा चेहरा पाहून मात्र मी मनापासून धसकलो. पोलिसांनी त्याला माझ्याकडे पाठवले आहे. त्याच्यात कुठली विकृती आहे हे समजले तर त्याच्या हातून जे घडले त्याचे कारण समजेल अशा विचाराने. दुसरे असे की पोलिसांच्या प्रश्नांना सरळ उत्तरे देण्याच्या परिस्थितीत नाही. दुसरे असे की तो पोलिसांच्या प्रश्नांना सरळ उत्तरे देण्याच्या परिस्थितीत नाही. त्याला सुसंगत उत्तरे देता येत नाही असे पाहिले. तेव्हा कुणीतरी त्याला डॉक्टरकडे नेण्याची कल्पना काढली. डॉक्टरचे नाव काढताच तो कावराबावरा झाला. एकदम म्हणाला, डॉक्टर कडे का पाठवता? माझ्यात काही विकृती नाही, खरंच काही नाही. हे त्याचे शब्द. अगदी विकृती असा सहसा न सुचणारा शब्द देखील. अर्थातच मी त्याला आपण डॉक्टर असल्याचे कळू दिलेले नाही. एखाद्या मित्राकडे गप्पागोष्टी करायला जावे
तसे त्याच्या मित्राने त्याला माझ्याकडे आणले आहे. मित्र त्याच्याच वयाचा, पण थोडा निबर वाटणारा. कॉलेजात दोघे एकाच वर्गात आहेत. हॉस्टेलमध्ये दोघेही एकाच रूममध्ये राहतात. अभ्यासात दोघेही साधारण बरे. म्हणजे त्याच्या हातून ते घडण्याच्या आधी. आता मात्र कॉलेज, हॉस्टेल, अभ्यास या साऱ्यापासून तो फार लांब गेला आहे. फार फार लांब. एकटा तोच नव्हे, त्याचा मित्रही थोडा हादरूनच गेला आहे. पण त्याला निदान जगाचे तरी भान आहे. तसा तो मला समंजस वाटतो. भांबावला असूनही तो शक्य तितके व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्ही याला हनुमंत म्हणत असू गमतीनं. त्याचा मित्र म्हणतो, कारण याला व्यायामाची फार आवड. परीक्षेच्या दिवसात सुद्धा व्यायाम केल्याशिवाय राहत नाही. शरीराची फार काळजी घेतो. तो स्वतःशीच असतो. मित्र दचकतो. मग म्हणतो, नुसतं तेच कारण नाही. याला ब्रह्मचर्याचं भयंकर वेड आहे. कसली पुस्तकं आणून वाचायचा. ब्रह्मचर्य हेच जीवन वगैरे सारखी. रात्री झोपण्याच्या पोझिशनविषयी सुद्धा त्याच्या काय थिअरीज होत्या. आपण काहीतरी भलतेच बोलून गेलो असे वाटून मित्र जीभ चावतो. मी काही विशेष वाटल्यासारखे दाखवीत नाही. उलट म्हणतो, म्हणून तुम्ही त्याला हनुमंत म्हणता. पण मग मुलींशी त्याची कितपत छे. मुलींशी बोलणं तो टाळीतच असे. थोडंफार बोलायचा तो हिच्याशीच, नीलाशी. तिचा उल्लेख करताच मित्र त्याच्याकडे पाहतो. पण त्याचे लक्ष नसते. डोळे मिटून तो आपल्या तंद्रीतच बसलेला आहे. नीला तशी सगळ्यांशीच मोकळेपणानं वागायची. मित्र पुढे म्हणाला, आमच्या हॉस्टेलच्या रेक्टरांची ती मुलगी. जिना एकच असल्यामुळे ती आम्हाला अधूनमधून भेटायची. भेटल्याबरोबर हसायची, बोलायची. त्यामुळे आमची सगळ्यांचीच तिच्याशी थोडीफार ओळख झाली होती. मी खिडकीतून बाहेर नजर टाकीत ऐकत राहतो. बाहेरच्या मुलांच्या ताटव्यांकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यांसमोर नीलाची मूर्ती आकार घेऊ लागते. एक लहानखुरी मुलगी, स्कर्ट घालणारी, कधी हौसेने साडी नेसणारी आणि त्यामुळे अवघडून अधिकच लचकणारी, मुरडणारी, एरवी दाणे टिपणाऱ्या चिमणीसारखी बागडणारी, हसणारी, खिदळणारी, 2 शेपटे खांद्यावर उडवणारी, पाठीमागून येऊन पाठीत धापकन धपका घालणारी, आपऱ्या नाकाची, मोठ्या डोळ्यांची आणि एकदम त्या मोठ्या डोळ्यांमध्ये भीती साकळलेली मला दिसते. डोळे विस्फारतात. जे काय समोर दिसते त्याचा जगंव्याळपणा नजरेत भरून घेण्यासाठी ते रुंदावत जातात. रुंदावत ती नजर फाटते. मोकळा होता नीलाचा स्वभाव. मित्र सांगतच असतो. एकसारखी खिदळत असायची. तिच्या मनातही काही राहत नसे. सगळ्यांची थट्टामस्करी करायची. याची जरा विशेष. पण त्यात कुणालाच मोठंसं काही वाटत नसे. कारण ती अशी वयानं लहानच होती. असेल 15-16 वर्षाची. पण फिगर वयाच्या मानानं मित्राचा चेहरा किंचित आरक्त होतो. मी चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तो हलक्या आवाजात शीळ घालू लागलेला असतो. त्याला गप्पांत ओढण्यासाठी मी म्हणतो, काय रे, नीला कशी काय वागायची तुझ्याशी? तो शीळ थांबवतो. किंचित कावराबावरा होऊन म्हणतो, अतिशय चांगली होती. मला चिडवायची. काय चिडवायची? मासा म्हणायची. बुळबुळीत घाणेरडा मासा. मासा? मित्र म्हणतो, मी तर ऐकलं नाही कधी तिनं तुला मासा म्हटलेलं. तू कसं ऐकणार? ती मनातल्या मनात म्हणायची. एवढे बोलून तो गप्पच होतो. बाहेरच्या फुलांच्या ताटव्याकडे एक कावळा शिरलेला असतो. तो एक फूल कुरतडून खात असतो. तुम्ही डॉक्टर तर नाही? तो एकदम खडबडून जागा झाल्याप्रमाणे विचारतो. तसं असेल तर मला तुमची काही गरज नाही, कारण माझ्यात तशी कुठलीच विकृती नाहीये. मी तुझा दोस्त आहे. त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटल्यासारखे करीत मी म्हणतो, पण तुला डॉक्टरांची भीती का वाटते? भीती? कोण म्हणतं भीती वाटते? तो उसळून म्हणतो, का वाटावी? नाहीच वाटणार. कारण मला डॉक्टरांची भीती वाटली तर तुम्ही मला हसाल. म्हणाल की
तू देखील त्यांच्यापैकीच आहेस. ते उन्हात पोळणारे खडक असतात ना, त्यांच्यापैकी. पाऊस पडून गेला की वयोमानाप्रमाणे त्यांच्यावर शेवाळ जमा होते. हिरवं हिरवं शेवाळ. त्या शेवाळावर पाय घसरतो. पण शेवाळ म्हणजे काही अंकुर नाही. अंकुर कधीच येत नाही. खडकावर अंकुर कधीच येत नाही. हे असंच काहीतरी हा बोलतो. मित्र म्हणाला, त्या दिवसापासून म्हणून तर पोलिसांना काही समजेनासं झालंय. पण तोपर्यंत याची तब्येत एकदम ठणठणीत होती. वागणुकीतही काही फरक नव्हता. नाही म्हणायला थोडा गप्प असायचा. पण तसं म्हणायचं तर आम्ही सगळेच गप्प होतो. परीक्षा जवळ आली होती, त्यामुळं अभ्यासाच्या गडबडीत होतो आम्ही. आणि पहिल्यापासून हा थोडा अबोलच आहे, त्यामुळं आम्हालाही नवल वाटलं नाही. एव्हापर्यंत तो पुन्हा गप्प झालेला असतो. काचेच्या तड्यावरून बोटे फिरू लागलेला असतो. पुन्हा जणू आमच्या बोलण्यावरून त्याचे लक्ष हरवते. कावळ्याने फुले पुरती कुस्करून टाकलेली आहेत. एक लांबच लांब देठ चोचीत धरून तो कुठेसा उडून जातो. बाहेर ढग जमून येतात. तिच्याशी याचं कधी भांडण झालं होतं? भांडण करण्याइतकी मैत्री नव्हतीच त्यांची. शिवाय ती कधीच चिडत नसे. सदा हसत खिदळत असायची. याच्या वागण्यात तुम्हाला कधीच काही विचित्र आढळलं नाही म्हणता? आता मुद्दाम विचार केला तर वाटतं, पण तेव्हा जाणवण्यासारखं नव्हतं. काय? हा शरीराची फार काळजी घ्यायचा. तासचे तास त्याच्या अंघोळीला लागायचे. आणि ते घडायच्या आदल्या आठवड्यात आणखी एक विचित्र गोष्ट घडली. कुठली? लांडग्यानं बकरीला खाऊन टाकली आणि मग तिच्याशी लग्न केलं. तो मध्येच म्हणतो आणि खुदकन हसतो. आम्ही दोघेही नाही म्हटले तरी दचकतोच. मित्र पुन्हा स्वतःला सावरतो नि पुढे सांगू लागतो. आमच्या मित्रांचं एक टोळकं आहे. त्यातल्या प्रत्येकाला मध्ये पत्र आली. प्रेमपत्र. एखाद्या मुलीनं लिहावीत तशी ती होती. आमच्यापैकी प्रत्येकाला. मित्र हसून सांगतो. पहिल्यानं मोठी हुशारी वाटली. कुणीतरी मुलगी आपल्यासाठी, फक्त आपल्याचसाठी पागल झाली आहे या कल्पनेनं प्रत्येकजण अगदी खुशीत आला. पण मग कळलं की तसली पत्र सर्वांनाच आली आहेत. मग त्यात काही अपूर्वाई राहिली नाही. कुणीतरी आपल्याला मामा बनवतंय हे लक्षात आलं. पण कोण ते कळेना. कुणी पाठवली होती ती पत्र? नीलानं. छट, नीला इतकी वेडपट नव्हती. आम्हाला संशय आला तो याचा. कुणीतरी एकदम म्हणालं की हे अक्षर याच्या अक्षरासारखं दिसतं, थोडं बदललेलं. तुम्ही त्याला तसं विचारलं? कसं विचारणार? ही गोष्टच मुळी इतकी चमत्कारिक होती. एखाद्या पुरुषानंच अशी पत्र पाठवायची म्हणजे? बरं, तसा काही तो एरवी खोड्या करणारा मुलगा नाही. तो फार गंभीर मख्ख मुलगा होता. पण साला आम्हाला कळेना की याच्या डोक्यात तरी कुठून आलं असेल हे. इतकं लढीवाळपणे लिहिलं होतं एक. तेव्हा मी त्याला याबद्दल विचारायचं ठरवलं होतं. कारण मीच त्यातल्या त्यात त्याच्या जवळचा होतो. त्याचा रूम पार्टनर होतो. पण आज उद्या करता मध्येच हे घडलं. मित्र बोलायचा थांबतो. एकदा बारकाईने त्याच्याकडे पाहत राहतो. त्याच्या मुद्रेवर ते भीतीदायक स्मित असतेच. त्या स्मितामागचे रहस्य कळले तर? त्याला एवढा कुठल्या गोष्टीचा आनंद झाला होता? एवढा कसला ठेवा गवसला होता हे कळले तर? पण अजून तरी आम्ही होतो तिथेच आहोत. त्याच्याविषयी 4-2 गोष्टी कळल्या आहेत. पण तरीही त्या भयंकर घटनेकडे नेणारा एकही धागा अजून लागलेला नसतो. शेवटी फिरून एक वार प्रयत्न करण्यासाठी मी विचारतो, ते सारं घडलं तसं हे सांग पाहू. ते सारं घडलं कसं हे सांग पाहू. खरं म्हणजे मलाही ते नेमकं कसं घडलं हे सांगता यायचं नाही. माझाही तो अंदाजच आहे. तसं घडेल असं मला तेव्हा वाटलं नव्हतं. जरासुद्धा कल्पना नव्हती. आणि आता ते घडलं हे खरंसुद्धा वाटत नाही. अजून वाटतं की हॉस्टेलमध्ये गेल्यावर नीला भेटेल. तिच्या नेहमीच्या पवित्र्यात एक पाय उचललेला, छातीशी तिचं ते नेहमीचं पांढरशुभ्र मांजर धरलेलं, अशी. त्या संध्याकाळी काय काय घडलं हे क्रमाक्रमानं सांग बघू. सांगतो. पण खरं तर विशेष काहीच घडलं नाही त्या संध्याकाळी.
असं भयंकर काहीतरी घडावं असं वातावरणच नव्हतं. मी हसतो. वातावरण कथा कादंबऱ्यांत असतं, नाटक सिनेमात असतं. मी म्हणतो, प्रत्यक्षात कुठेही काहीही होऊ शकतं. संध्याकाळी आम्ही दोघेही कॉलेजातून उशिरा परतलो. कॉलेज लायब्ररीत अभ्यास करून. वाटेनं हा विशेष काहीच बोलला नाही. एकटा मीच बोलत होतो. कशाबद्दल? मित्राचा चेहरा लालसर होतो. काही क्षण तो गप्पच बसतो, मग हलकेच म्हणतो, कॉलेजमध्ये एक मुलगी आहे तिच्याविषयी. मला म्हणजे अजून आम्ही तसं काही ठरवलेलं नाही, पण आमची तशी दाट मैत्री आहे. त्या मुलीविषयी बोलत होतो मी. तो काय म्हणाला त्यावर? काही विशेष नाही, कारण नाहीतरी त्याला मुलीबिलींविषयी बोलायला आवडतच नाही. मीही एरवी कधीच तसं काही बोलत नाही त्याच्याजवळ. त्या दिवशीच राहवलं नाही म्हणून अगदी अचानकपणे पावसाला सुरुवात होते. झरझर झरझर आभाळ गळू लागते. बाहेरची झाडे पाने भिजून चिंब होतात. खिडकीतून पाणी आत येऊ लागते. मी खिडकी लावून घेतो. तर आम्ही खोलीवर आलो. हा आंघोळीला गेला. मी जेवायला गेलो खाली मेसमध्ये. त्याला भूक नव्हती. खाली जाताना वाटेत मला नीला भेटली. ती नेहमीप्रमाणेच खूप आनंदात होती. तिच्या हातात तिचं ते पांढरं मांजर होतंच. घरात ती एकटीच राहणार होती. तिच्या घरची मंडळी जलशाला जाणार होती. आणि दुसरं म्हणजे तिला क्लासिकल गाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून. घरात एकटं राहायला भीती वाटत नाही का, असं मी विचारलं तर ती उलट माझ्याच भित्रेपणाला हसली. ती घरी एकटीच असणार हे त्याला माहीत होतं. हो, नंतर कधी तरी मीच सहज बोलून गेलो. नंतर कधी? जेवणानंतर. आम्ही अभ्यासाला बसलो, पण अभ्यासात लक्ष लागेना म्हणून आम्ही थोडे फिरायला गेलो. त्या वेळेस बोललो मी. फिरायला गेलात तेव्हा विशेष काही घडलं? नाही, तो गप्पच होता. हे तेव्हा मलाही थोडं विचित्र वाटलं. मनात काहीतरी खळबळ चालली असावी त्याच्या. कसला तरी विचार. बस, या पलीकडे काही नाही. नंतर खिडक्या लावून घेतल्यामुळे आणि बाहेरही अंधारून आल्यामुळे खोली काळोखून गेली होती. मी उठतो आणि दिवा लावतो. तिघांचेही चेहरे पिवळट उजेडात न्हाऊन विचित्र दिसू लागतात. आम्ही रूमवर परत आलो आणि झोपलो. मग तो मध्येच उठला. मला अर्धवट जाग आली. तो दिवा न लावताच बाहेर जाऊ लागला. मी त्याला हटकलं. तो म्हणाला, बाथरूममध्ये जाऊन येतो आणि गेला. थोड्याच वेळात माझी झोप उडाली. हा अजून कसा परत येत नाही अशा विचारानं मी अंथरुणात उठून बसलो. मग बाथरूममध्ये पाहून आलो. तिथं कुणीच नव्हतं. एकदम मला थोड्या वेळापूर्वीचं बोलणं आठवलं. मनात काय आलं कोण जाणे. मी पळत पळत वर गेलो रेक्टरांच्या घराशी. त्यांच्या घराबाहेर मोठी गच्ची आहे. गच्चीच्या तोंडाशी चांदण्यात पांढरं मांजर सावल्यांशी खेळत होतं. त्याला ओलांडून मी पुढे गेलो आणि विलक्षण डचकलो. काय दिसलं तुला? हा चांदण्यात उभा होता. त्याची काळीकुट्ट आकृती एखाद्या मोठ्या गोरिलासारखी दिसत होती. त्याच्या मिठीत नीला होती आणि तिची मान निर्जीवपणे एक बाजूला कलंडली होती. डोळे सताड उघडे होते. तोंड पांढरफटक पडलं होतं. यानं तिला गच्च कवटाळून धरलं होतं आणि हा अधाशासारखा भ्रमिष्ठासारखा तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाची चुंबनं घेत होता. बाहेर गडगडते आणि पावसाची एक मोठी सर येते. तावदानांवरून पाण्याचे ओघळ सांडू लागतात आणि काचेला शेकडो तडे पडल्यासारखे दिसू लागतात. काही वेळ आम्ही कुणीच काही बोलत नाही. आता काळोखलेल्या त्या पांढऱ्याशुभ्र खोलीत आम्ही गुदमरून गेल्यासारखे गप्प बसून राहिलो. पाहिले, त्याच्या आठवणीने शहारून मित्र अवाक झाला आहे. मी विचारांच्या आवर्तात सापडल्यामुळे बोलू शकत नाही. खरे तर मी गोंधळून गेलो आहे. आतापर्यंत कळलेल्या हकीकतीवरून हे सारे का घडले यावर काहीच प्रकाश पडत नाही. काय झाले हे तर मलाही माहीत आहे, पण का झाले हेच तर गूढ आहे. का? आणि ज्याच्या संदर्भात हे सगळे चालले आहे तो मात्र विलक्षण आनंदी मुद्रेने काचेवरून बोटे फिरवीत बसलेला असतो. सांगितले
तर एकटा तोच सांगू शकेल का त्याने असे केले. त्याच्या गुन्ह्याचा साक्षीदार माझ्यासमोर आहे, पण त्याच्या मनाचा साक्षीदार त्याला बोलता केला पाहिजे. कसेही करून त्याला बोलता केला पाहिजे. का केलंस तू हे? का? मी त्याला विचारतो. प्रत्यक्ष त्यालाच सरळपणे मला तसं करणं भाग होतं. कुणी भाग पाडलं तुला? माझ्या मनानं. पुन्हा बंद दरवाजा. काळोख. आता तुला समाधान वाटतंय? अर्थातच. फार फार आनंदात आहे मी. कसला आनंद झालाय तुला? जगण्याचा. आपण कधी कधी स्वप्नात मरतो, माहीत आहे, आणि मग जागं होऊन पाहतो तर आपण जिवंतच असतो. असा आपण जिवंत आहोत हे कळण्यात जो आनंद असतो. नुसतं जिवंत असून उपयोग काय? तुला नाही वाटत यात काहीतरी विकृत आहे म्हणून? काय म्हणाला? विकृत? तो संतापाने उठून उभा राहतो. मी विकृत नाही. तो संतापानं थरथरू लागतो. मला एकदम एक धागा सापडतो. तो कुठल्या शब्दाला घाबरतो हे लक्षात येते. नाही कसा? तू विकृत आहेस. मी मुद्दामच ओरडतो. त्याचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. ते भयानक हास्य काहीतरी पुसले जाते. हाताच्या मुठी वळून तो ओरडतो. तुम्हाला काय समजतंय? मी 4 चौघांसारखाच आहे. माझ्यात कसलीच विकृती नाही. मी त्याच्या वळलेल्या मुठी दोन्ही हातात धरतो. अगदी जवळ उभा राहून त्याच्या डोळ्याला डोळा देऊन म्हणतो, कबूल कर, सांगून टाक, तुला काय होतंय ते. माझ्या हाताला हिसडा देऊन तो द्वेषाने ओरडतो, सो यू आर अ ब्लडी डॉक्टर, हां? पण मला गरज नाही. कुठल्याही डॉक्टरची मला गरज नाही. ओरडतच तो दाराबाहेर पडतो. 4 पावले पळाल्यावर थांबतो. तसाच पाऊस अंगावर घेत ओरडतो, मला डॉक्टरकडे नेतात काय? का? तर डॉक्टरांना एक नवीन भक्ष्य मिळावं म्हणून. मी दारात जाऊन उभा राहतो. तो वळून हातवारे करीत पावसात भिजत माझ्यावर ओरडत असतो. डॉक्टर? काय करणार डॉक्टर? मला झोपवणार? कपडे काढायला लावणार? माझं ते नागडं शरीर बघणार आणि माझी कीव करणार? मनातल्या मनात मला हसणार? माझी टिंगल करणार? नकोय मला ते. मला उपाय सापडलाय एक. तो वापरून पाहिलाय मी. आणि कुठल्याही डॉक्टरकडे न जाता मला कळलंय की मी पुरुष आहे. तुम्हा दोघांसारखाच मी सुद्धा पुरुष आहे. आम्ही दोघेही चकित होऊन ऐकत उभे राहतो. मला तर त्याच्या बोलण्याचा अर्थच उलगडत नाही. पण त्याच्या मित्रालाही हे नवीनच असावे. मी तसाच पावसातून पुढे होतो आणि झेप घेऊन त्याला पकडतो. तो सुटण्याची धडपड करू लागतो, पण माझी पकड घट्ट असते. आभाळ गडगडते आणि आणखी एक झड येते. एव्हाना आम्ही दोघेही चिंब भिजून गेलेलो असतो. हळूहळू त्याचा विरोध थांबतो. थकल्यासारखा तो माझ्या हाताच्या आधाराने उभा राहतो. रडवेल्या आवाजात बोलू लागतो. त्या क्षणापर्यंत मला वाटत होतं की मी पुरुष नाही. माझं शरीर निरुपयोगी आहे. मी एक झाड होतो आणि त्या झाडाला एकच एक पिवळं दुबळं पान होतं. कदाचित माझ्या कल्पनेनेच माझ्यात दोष निर्माण झाला असेल. तसं नसतं तर परवा मी एकाएकी पुरुष कसा झालो असतो? त्याचा तोल आता सुटलेला असतो. तो एकसारखा न थांबता बोलत राहतो. कुणी म्हणालं की तू त्या ठिकाणी जा, तिथं तुला पुरुषासारखं आपोआप वागता येईल, म्हणून मी तिथं गेलो. त्या बाजारात एका अंधाऱ्या जिन्यावरून गेलो. एक मळकट गादी होती आणि एक चेहरा रंगवलेली सुसर हळूहळू पुढं सरकत होती आणि एकदम आजूबाजूची सगळी दारं बंद झाली. उरलं फक्त दोघं, सुसर आणि मी. वरती छपरातली मधली कौलं गेली होती. कोणीतरी तिथं डोळे लावून बसलंय असं वाटत होतं आणि सुसर हळूहळू पुढं सरकत होतीच. किडक्या अजस्त्र दातांमध्ये मांसाचा रक्ताळलेला तुकडा पानासारखा चघळीत. एक एक करता करता प्रत्येक कौलाला 2-2 डोळे फुटले. सुसर हळूहळू माझे कपडे सोडू पाहू लागली आणि कौलांचे डोळे तर माझ्यावर रोखलेलेच होते. मी विलक्षण घाबरून गेलो, शरमून गेलो. खिशातल्या नोटा तिच्या अंगावर भिरकावल्या आणि कपडे गच्च धरून तिथून पळत सुटलो. तरी त्या सुसरीचं हसणं मला कालपर्यंत ऐकू येत होतं. मी त्या खोलीत अजून तिथल्या बिछाण्यावर
मी त्याला खोलीत आणून तिथल्या बिछाण्यावर झोपवतो. अजूनही त्याची गडबड चालूच असते. तक्तपोशीकडे पाहत तो बडबडत असतो. हॉस्टेलमध्ये नीला हसायची तेव्हा तिच्या हसण्यातून मला तेच त्या तोंड रंगवलेल्या सुसरीचं हसणं ऐकू यायचं. वाटायचं हिला माझं रहस्य माहीत आहे म्हणून ही मला मुद्दाम चिडवते. शटरमधून वाऱ्याच्या झोतच्या झोत आत येतो. खोलीतला दिवा एकदम एक मोठा झोका खातो. आम्हा तिघांच्या प्रचंड सावल्या पांढऱ्या भिंतीवर हिंदकळतात. त्या रात्री नीला घरी एकटीच असणार होती. मी तिच्याजवळ गेलो. वाटलं इथं कौलांना डोळे असणार नाहीत. इथं कुबट वास मळकट गादी असणार नाही. इथं मी घाबरणार नाही. इथं मला पुरुषासारखं वागता येईल. पुन्हा ती मला हसणार नाही. ती गच्चीत उभी होती चंद्राकडे बघत पाठमोरी. मी पाठीमागून जाऊन तिला गच्च धरलं. ती ओरडू नये म्हणून एक हात तिच्या तोंडावर धरला, दुसरा गळ्याशी आला आणि एकदम एक चमत्कार घडला. मला एकाएकी एक नवीनच जाणीव झाली. मी दोन्ही हातांनी तिचा गळा धरला. तिच्या गळ्यातली हसणारी सुसर एकदम गप्प झाली. माझी बोटं जितकी आत जाऊ लागली तसतसा माझ्यातला पुरुष जागा होऊ लागला. माझं शरीर तापू लागलं. रक्ताचा प्रवाह वर चढू लागला. मला जाणवू लागलं मी पुरुष आहे. बोटं अधिक खोलवर रुतली. माझी खात्री होऊ लागली माझ्यात कसलीही विकृती नाही. बोटं खोल खोल गच्च रुतून बसली. मजा आला. मजा. मी तिची मान सोडली नाही. माझी खात्री पटली. मजा आला. मजा. हर्षातिरेकाने तो हसत सुटतो. केवढा आनंद. मनावरचा केवढा भार गेला. किती दिवसांपासूनची भीती, केवढी काळजी सगळी दूर झाली. एकदम दूर झाली. मी सुटलो. मजा आला. मजा. तो खदाखदा हसत सुटतो. आता कुणी म्हणू शकणार नाही की मी पुरुष नाही. मी पुरुष आहे. पुरुष आहे. एकूण तुला गुन्हा कबूल आहे तर? त्याचे हसणे ऐकवेनासे होते. ते थांबवण्यासाठी मी विचारतो, हो कबूल आहे. तो थकल्यासारखा होऊन खुर्चीवर बसतो. पुन्हा काचेवरून बोटे फिरवू लागतो. मीच ती पत्र लिहिली. प्रेमपत्र. मला तसं का करावं असं वाटलं कोण जाणे. पण मी कबूल करतो. या साऱ्यांना मीच पत्रांविषयी नाही बोलत मी. नीलाविषयी बोलतोय. तू नीलाचा गळा दाबून जीव घेतलास त्याविषयी. क्षणभर त्याचे डोळे कावरेबावरे होतात. एखाद्या भयभीत अर्भकाप्रमाणे इकडे तिकडे पाहत तो विचारतो, काय म्हणालात तुम्ही? नीलाचा जीव घेतला? कुणी? तू नीलाला मारलंस. त्याच्या मुद्रेवर पुन्हा मगाचे ते भीतीजनक स्मित उमटते. हायसे वाटल्यासारखे. तो म्हणतो, काय घाबरलो मी. एकूण तुम्ही माझी थट्टा करताय तर? मी नीलाला मारलं? मी कसा मारेन नीलाला? माझं तिच्यावर विलक्षण प्रेम आहे. तिनंच तर मला पुरुष बनवलं. छे. मी तिला मारणार नाही. मला ती हवी आहे. शिक्षण संपलं की मी तिच्याशी लग्न करणार आहे. आणि तो पुन्हा हलकी शीळ घालू लागतो. पावसाचे पाणी भिंतीवरून झिरपू लागलेले असते. कथा समाप्त.